सोलापूरमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये घडलेल्या हत्यांमुळे अख्खा जिल्हा हादरून गेलाय। 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमध्ये एकूण 6 जणांनी आपला जीव गमावलाय। किरकोळ वाद ते संपत्तीच्या वादामधून झालेल्या या घटनांमुळे सोलापूरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बघूया। 1 मे 2026 उळे दक्षिण सोलापूर संजय शिंदे यांची चाकू भोसकून हत्या। 2 मे 2026 वैराग बार्शी सोलापूर दिनेश कापसे याची दगडानं ठेचून हत्या। 2 मे 2026 बोरामणी दक्षिण सोलापूर गायत्री मस्के, प्रिया आणि शिवराज मस्के या तिघांची तलवारीनं हत्या। 3 मे 2026 70 फीट रोड सोलापूर शहर सुरेश श्रीराम यांची कोयत्यानं वार करून आणि दगडानं ठेचून हत्या। 3 दिवस 72 तास आणि 6 जणांची निर्घृण हत्या। किरकोळ वाद ते संपत्तीची वाटणी या कारणांमुळे झालेल्या या हत्या आणि हे घडलंय सोलापूर जिल्ह्यात। 1 मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावामध्ये किरकोळ कारणावरून संजय शिंदे यांची हत्या करण्यात आली। आरोपी अतुल शिंदे याने क्षुल्लक कारणावरून संजय शिंदे यांच्या छातीमध्ये चाकू खुपसला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। दुसरी घटना घडली बार्शी तालुक्यातील वैराग शहरात। 2 मेच्या दिवशी मित्राला पोलीस स्टेशनमध्ये जायचा सल्ला का दिला या एवढ्याशा कारणावरून आरोपी बबलू मुळेनं आपलाच मित्र दिनेश कापसे याची हत्या केली। याच दिवशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावामध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सोलापूर जिल्हा हादरला। संपत्ती वाटपाच्या कारणावरून मस्के कुटुंबातील तिघांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली। गायत्री मस्के, प्रिया मस्के, शिवराज मस्के असे हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत। या सगळ्या हत्येच्या घटनांमुळे सोलापूर जिल्हा हादरून गेला। याच्यामध्ये 6 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के। त्याच्याशिवाय त्याची पत्नी आहे राणी, त्याचा मुलगा आहे धीरज, मुलगी आहे दीक्षा आणि त्याचा एक मेहुणा आहे। वाटणीसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत। ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनीच्या तपासात आपल्याला दिसतं। उळे, वैराग, बोरामणी ही प्रकरणं ताजी असताना रविवारच्या सकाळी सोलापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या 70 फीट रोडवर भर दिवसा एकाची हत्या झाली। 6 जणांच्या टोळक्यानं सुरेश श्रीराम याची कोयत्यानं वार करून आणि दगडानं ठेचून हत्या केली। मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते। 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते, यापासून त्यांची भांडणं सुरू झालेली आहेत आणि 2020 मध्ये त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता। त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपास। गेल्या 72 तासात किरकोळ वादातून सुरू झालेल्या या 4ही घटनांनी थेट 6 जणांचा बळी घेतला। त्यामुळे सोलापुरातील ही वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।